नमस्कार, मी देवीदास चंदू राठोड, राहणार माणगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड। मी 4 वर्षापूर्वी माझ्या आईला इथे हार्टची ट्रीटमेंटसाठी घेऊन आलो होतो, कारण त्यांना त्रास होत असताना मी त्यांना पनवेल इथे घेऊन गेलो। एंजिओग्राफी केली तर त्यांचे 90% आणि 95% ब्लॉकेज सांगितले आणि डॉक्टरांनी सांगितले की त्यांचं ऑपरेशन फार रिस्की आहे, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही। पण मी टी व्हीला पण बरेच वेळा त्यांचं माधवबागचं ॲडव्हर्टाईज बघितले होते आणि त्यानंतर मग आम्ही माधवबागशी संपर्क साधला, त्यांना रिपोर्ट पाठवले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तुमचा पेशंट एकदम ठणठणीत बरा करू। आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे आलो। त्यांनी करोनाचं काळ चालू असतानासुद्धा माझ्या आईची त्यांनी एवढे काळजी घेतली आणि त्या टायमाला मला वाटतं काहीतरी 3 का 4 दिवस एक्स्ट्रा त्यांनी ट्रीटमेंट दिली होती। पण आज 4 वर्षानंतर बघतो तर माझ्या आईची तब्येत एकदम ठणठणीत आहे। रोज ती 2-2.5 किलोमीटर चालून येते, व्यवस्थित सगळं आहे, तिला काही त्रास होत नाही। आणि आता माझ्या भाऊजींना पण त्रास झालेला, त्यांना तिकडे कर्नाटकला दाखवलं तर तिथे त्यांना ब्लॉकेज सांगितलेलं। पण आम्ही तिथे प्राथमिक उपचार घेऊन मी माझ्या भाच्याला सांगितलं की तिथे पुढचा उपचार करण्यापेक्षा आपण माधवबागला त्यांना ठेवू, त्यांचं व्यवस्थित होईल। म्हणून आम्ही त्यांना माधवबागला घेऊन आलो आणि त्यांचा उपचार इथे करून घेतला। धन्यवाद।